माझं सौभाग्य भाग 29. ट्रीपचा श्री गणेशा करून सगळे निघतात. रस्त्यात प्राजू, अवी, अभि यांना पिक करतात. अवी ड्राईव्ह करतो. बाजूला नील, मध्ये आशू, मधुरा, विक्रांत, मागे अभि आणि प्राजू. मधुरा, आज तू पुढे बसण्याचा हट्ट नाही केलास? नील म्हणतो. नाही नीलदा, कारण विक्रांत मागे येत ना. ओ असं आहे तर, म्हणून मागच्या वेळेला तुला पुढे बसायचं होतं. ही मधुरा बारीक आहे रे, छोटीशी, म्हणून कुठेही ऍडजस्ट होते छोट्या जागेत. आशू म्हणतो. हो, मी ऍडजस्ट केलं तरी तुला प्रॉब्लेम आलास का? मग घरीच थांबायचं ना. नेहमी मीच का मिळते रे तुला त्रास द्यायला? बरोबर, आता बोल ना मधुरा. अहो सांगा ना यांना, बोल बोल. आशूच्या या जोकवर सगळे हसतात, विक्रांत सोडून. मागे एकदा हसला होता तेव्हा बाहेर झोपवलं होतं ना तिने, त्यामुळे बायकोची थोडीशी भीती. सगळे मस्त गप्पा मारत होते. अभि आणि प्राजू त्यांचा क्वालिटी टाइम एन्जॉय करत होते. जायचं म्हणून तिची सकाळपासून धावपळ चालू होती, त्यामुळे ती मध्येच झोपून गेली. विक्रांतच्या लक्षात आल्यावर त्याने एक हात मागे टाकून तिला जवळ घेतलं, जेणेकरून तिला नीट झोपता यावं. ती निवांत त्याच्या कुशीत झोपली होती. विक्रांत तिला बघण्यात मग्न होता. आज ज्या प्रकारे तिने त्याला समजावलं, तिचं बोलणं, तिचा घरातला वावर, खूप कमी वेळात तिने सगळ्यांची मनं जिंकली होती. ज्या विक्रांतचा लेट नाईट पार्टीशिवाय दिवस संपत नव्हता, तो तिच्यासाठी पूर्ण बदलला होता. ऑफिस सुटलं की लगेच यायचा तिच्यासोबत वेळ घालवायला, तिची मस्करी करायला. रुसल्यावर तिला मनवायला त्याला खूप आवडायचं. जास्तीत जास्त एक आईस्क्रीम, त्यापेक्षा जास्त काहीच मागायची नाही ती त्याला. तिचा कोणता शब्द तो खाली पडू देत नव्हता. अगदी सगळे हट्ट पुरवायचा. बालिशपणा करायची ती, पण त्याला तो आवडायचा. आपण एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडालेलं असू ना, मग त्याच्या कोणत्याच गोष्टींचा राग येत नाही. असंच काहीसं झालं होतं त्याचं. विक्रांत तिच्याकडे बघत असताना आशूची मात्र टिंगल करण्याची खूप तीव्र इच्छा झाली होती. विकी, मला तर तुझंच अवघड वाटतंय. आशू तसा म्हणाल्यावर सगळ्यांनीच कान टवकारले. का रे? बघ ना, आई आणि मावशी सकाळी तुमचं फॅमिली प्लॅनिंग करत होती, पण त्यांना हे कुठे माहितीये की तुला अगोदरच एक बेबी आहे. काय? जवळपास सगळेच ओरडले. हे काय बोलतोयस तू आशू? अवी म्हणाला. अरे हो अवी, आहे याला एक मूल आधीच. हे बार्बी, उठ, हा बघ काय म्हणतोय. प्राजू, तिला झोपू दे, ती खूप दमलीये सकाळपासून. आणि मला समजलं याला काय म्हणायचंय ते. माझं बेबी म्हणजे मधुरा ना? हा आशू? यावर सगळेच हसू लागले. हो रे विकी, तुला बघून खरंच खूप वाईट वाटतं रे, खूपच. म्हणजे तुला ना जोरू का गुलाम केलं ह्या पोरीने. हिलाच बच्चा बच्चा म्हणावं लागतं, असं जवळ घेऊन थोपटावं लागतं, झोपवावं लागतं. दुसरं बेबी झाल्यावर तर कसं करशील रे तू? नुसता हशा पिकतो. आशू, मला 2 हात आहेत, सो एक मधुरासाठी आणि एक बेबीसाठी. हा, तू काळजी करू नकोस. आणि तुम्ही पण आहातच की, तू सांभाळशीलच ना बेबीला? हा हा, म्हणजे मी काही माझं बघू की नको? पण विक्रांत, तुझ्यामुळे बाकीच्यांवर खूपच असर होतो ना. आमच्याकडे बघ, प्राजूचे एक्सपेक्टेशन्स दिवसेंदिवस वाढत चाललेत. जिजू हे करतात, ते करतात, तू काहीच असं स्पेशल करत नाहीस. अभि म्हणतो. त्यात माझा काय दोष आहे अभि? आय लव्ह माय बच्चा सो मच. तू पण कर ना तितकं प्रेम. हो हो, तुझा बच्चा. का रे, हिच्या जागी दुसरी असती तर? आशू म्हटला. तर त्यावेळचं त्यावेळी बघितलं असतं, पण आता तरी हिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण तू इतकी केअर का करतोस? अवीने विचारलं. हो यार अवी, मला पण हेच विचारायचंय की तू तिला कधीच एकटं सोडत नाहीस. कार, मोबाईल, सगळीकडे GPS चालू, नाहीतर आम्ही आहोतच ड्रायव्हर. लहान आहे, बालिश आहे ती, मान्य करतो मी, पण इतका काय ओव्हर पॉसेसिव्ह आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोस? आशू, अवी, खरं तर मला मधुराला गमवायची खूप भीती वाटते, म्हणून सारखा प्रोटेक्ट करत असतो. मागे 7-8 महिन्यांपूर्वी मधुरा हॅड अ मिसकॅरेज. शी वॉज इन क्रिटिकल स्टेज. बोलतानाही विकीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याचे शब्द जड झाले. आशू, ती खूप क्रिटिकल होती रे. जगेल की नाही याची काही शाश्वती नव्हती. खूप प्रयत्न करून तिला त्यातून बाहेर काढलंय. मला कधीच ऑपरेशनची भीती नाही वाटली, पण त्यावेळी माझे हात थरथरत होते. ती बरी झाली, पण मेंटली खूप डिस्टर्ब असायची. नीलही म्हटला. मला आठवतंय, बार्बी कोणाशीच बोलत नव्हती, एकटी एकटी राहायची.
जिजू रोज यायचे, पण ती एक शब्दही बोलत नव्हती. खूप प्रयत्नातून ती नॉर्मल झालीय. अवी, तू नव्हतास, तुला तिची अवस्था बघवली पण गेली नसती. आतून पूर्ण तुटून गेली होती ती. कुठेतरी तिच्या त्या अवस्थेला मी जबाबदार होतो. म्हणून आता मला परत ती रिस्क नकोय. मी खूप बेकार हालत बघितलीय तिची. तू पाहिलंस ना, मी मागे तुझ्यामुळे जोरात बोललो तर ती दुसऱ्या दिवशी आजारी पडली. मला तिला गमावण्याची फार भीती वाटते, म्हणून नेहमी माझ्या जवळ ठेवतो. कुठे बाहेर गेलो तर नीलला किंवा तुला सांगून जातो. तिला कधी माझी गरज लागली आणि मी नसलो तर, म्हणून मी माझ्या जीवापाड तिला जपतो. तुझ्यासारखे लोक म्हणतात मला जोरू का गुलाम, पण मला काही फरक नाही पडत. तुमच्यासारखे गेले उडत. मी असेच लाड करणार माझ्या बच्च्याचे. आशूला पण तिच्याबद्दल ऐकून वाईट वाटतं. थोडं पुढे जाऊन विक्रांतही तिला अजून नीट जवळ घेऊन झोपून जातो. बाकीच्यांचा गोंधळ चालूच असतो. आशू, तिचं तुमच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे. तुला माहितीये, आमची एक क्लासमेट केव्हाचा तुझा इंट्रो मागतीये, पण ही देत नाहीये. कारण हिला ती मुलगी आवडत नाही, म्हणून तुला दाखवत नाही. पण ती दाखवून देत नाही कधीच. अच्छा, म्हणून मला कारमधून बाहेर येऊ नको म्हणते सारखी. बघतोच हिला उठल्यावर. अरे तसं नाही रे, ती मिळेल त्या मुलाला लाईन देते, म्हणून तिला ती मुलगी नकोय. ती म्हणते की आमच्या आशू आणि नीलदाच्या वाईफ स्पेशल असते. अशा आयऱ्या गायऱ्या नाही. यावर आशू फक्त हसतो. थोड्या वेळाने मधुराला जाग येते. ती नीट बसायला लागते तर तिचे केस विक्रांतच्या लॉकेटमध्ये अडकलेले असतात. तिच्या हालचालीमुळे त्याला पण जाग येते. तिचे केस काढून तो नीट करून देतो. ती तशीच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडून राहते. अवी मिररमध्ये बघत असतो हे सगळं. त्याला थोडं वाईटही वाटतं. ही तर माझी होणार होती, पण काय करणार. तोही मस्करी मूडमध्ये येतो. बघितलं, लवबर्ड्स उठले नाही तोवर रोमॅन्स चालू. अरे ही फॅमिली ट्रिप आहे, जरा तरी लक्ष द्या. अवी चुप तू जळक्या. तुला अजून कोणी स्पेशल मिळालं नाही ना, मग आम्हाला नजर लावू नकोस. बघ पुढे. हो का, मी जळका? इथे 3-3 बिना लग्नाचे लोक आहेत, त्यात अजून त्यांना गर्लफ्रेंड पण नाहीये. आणि तुमचा हा रोमॅन्स आमच्या दुःखात मीठ चोळतोय. हो की नाही आशू, नील? हो ना यार, आशू म्हणतो. मला नका घेऊ तुमच्यात, नील म्हणतो. बघ बघ, तुमचाच ग्रुप स्टेबल नाहीये. जाऊ दे, आपण ना बीचवर तुझ्यासाठी एखादी चणे फुटाणे विकणारी बघू. आणि आशूला फुगेवाली. प्राजू आणि मधुरा एकमेकांना टाळ्या देत त्यांची उडवत होते. हे बरा. अवी पण वाकडं तोंड दाखवतो. अभि, मला भूक लागलीय. जायच्या एक्साइटमेंट मध्ये मी दुपारी नीट जेवले पण नाही. तुझं ते हॉटेल केव्हा येणार आहे? बघ ना यार बार्बी, हा अभि ना नेहमी असेच लांबचे हॉटेल्स बघतो. अरे पोरींनो, ते फेमस आहे फिश साठी, आणि तुम्हालाच फिश हवे होते म्हणून ते शोधलं. हे काय 15 मिनिटात येईल आता. सगळे तिथे पोहोचून मस्त फिशवर ताव मारतात. नंतर परत आशू ड्राईव्ह करतो आणि अवी मागे बसतो. सगळे फार्म हाऊसवर पोहोचतात. दमलेले तसेच हॉलमध्ये बसून घेतात. ऑसम, किती सुंदर आहे हे. समुद्राच्या किती जवळ. लाटांचा आवाज इथपर्यंत येतोय. नीलदा, आमचा अभि खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे अशा भरपूर प्रॉपर्टीज आहेत. परी गप्प बस. खरंच अभि खूप सुंदर आहे हे. विकी, अरे डॅडला असं प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करायला खूप आवडतं. परी म्हणते तसं आमच्या खूप ठिकाणी जागा आहे. मग तू असं, सॉरी बट हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम का करतोस? नील म्हणतो. तसे मधुरा, अवी आणि प्राजू मोठमोठ्याने हसू लागतात. तुम्ही का हसताय बच्चा? अहो, या अभिची कारस्थानच अशी होती की काकांनी याला हकलून दिलं होतं. बच्चा, विकी थोडासा रागात म्हणतो. अरे विकी, तिला काही बोलू नकोस, ती बरोबरच बोलतीये. मी ना आधी खूप त्रास दिलाय मम्मी पप्पांना. फुल पार्ट्या, ड्रिंक्स, हॉटेलिंग, फिरायचं. कॉलेजमध्ये नो इंटरेस्ट, म्हणून एकदा त्यांनी मला हकलून दिलं. परीच्या मम्मीने मला इकडे घरी आणलं. तेव्हा ना परी 9वीला होती. पण मग पैशाची कमी जाणवू लागली. त्यात काका स्ट्रिक्ट. कसा बसा पास झालो. थोडे परिस्थितीचे चटके. मग मित्रमैत्रिणी जे पैशासाठी जवळ होते ते सोडून गेले. तेव्हा खरा स्ट्रगल सुरू झाला. मग लागलो हॉटेलमध्ये कामाला. कधी वेटर, कधी बारटेंडर. सगळी कामं केली. थोडा सेटल झालो. मग बॅचलर मुलांमध्ये शिफ्ट झालो. दरम्यान अवी, प्राजू, परी ह्यांच्याशी चांगली मैत्री जमली होती. प्राजू मला आवडायला लागली होती. मी तासन तास आमच्या खिडकीतून तिच्याकडेच पाहायचो. अवीला समजलं, वाजलं आमचं. पण नंतर मी सुधारलोय
हे पक्क झाल्यावरच त्याची शहानिशा केल्यावर त्यांनी आमच्या नात्याला परवानगी दिली. पण अजून तिचं शिक्षण व्हायचंय म्हणून आम्ही पुढे नाही गेलो. म्हणजे लग्न अँड ऑल, तिचं करिअर पण महत्वाचं आहे ना. ओळखी वाढत गेल्या. एज्युकेटेड होतो. इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं होतं. म्हणून मग मॅनेजरची पोस्ट मिळाली. स्वतःच्या पैशात आता एक फ्लॅट आणि एक बाईक पण घेतलीय. मी सुधारलोय हे समजल्यावर मम्मी पप्पांचा राग पण कमी झाला. त्यांनीही मोठ्या मनाने मला माफ केलं. आता चालू आहे प्लॅनिंग एक हॉटेल टाकायचं. वाव, दॅट्स अमेझिंग अभि. तू खरंच भारी आहेस रे. किती काही केलंयस तू. नील म्हटला. खरंच साले साहेब, तुम्ही ग्रेट आहात. विकी म्हटला. अरे अरे, तुम्ही लाजवताय मला. आणि विक्रांत, मी इतकं करूनही तुझ्या एवढा लव्हिंग, केअरिंग, रोमॅन्टिक नाही ना बनू शकत. चला चला, झोपायला चला. शेवटी फिरून फिरून तुम्ही माझ्यावर काय येता रे. विकीच्या या बोलण्यावर सगळे जोरदार हसतात. मधुरा त्याला फ्लाइंग किस देते. अभि सगळ्यांना रूम दाखवत होता. प्राजू आणि मधुरा एका रूममध्ये, अभि आणि विक्रांत एका, आणि मोठ्या रूममध्ये आशू, नील आणि अवी. सगळे रूममध्ये जायला निघतात. तसा विक्रांत मधुराला हात धरून मागे वळवतो. तशी ती त्याच्यावर आदळली जाते. काय हो, पडले असते ना मी असताना. आणि तू कुठे चाललीयस? प्राजू सोबत काय तुझं काम? तू तुझं प्रॉमिस मोडतीयस? इथे काय प्राजू सोबत राहायला आलीयस का तू? मग अहो, ती एकटी कशी राहील? आणि तुम्हीच म्हणालात ना मी करेन मॅनेज. मग तूच म्हणाली होतीस की रोज मला जवळ घेऊन झोपायचं. मग मी माझं प्रॉमिस नाही मोडत. मी सांगतो अभिला. नाही नको, मला प्राजू सोबत राहायचंय ना. खूप दिवस झाले तिच्याशी गप्पा नाही मारल्या. ठीक आहे, जा, पुढचे 2 दिवस तिच्यासोबत राहा. असं म्हणून तो रागाने निघून जातो. तीही प्राजूच्या रूममध्ये निघून जाते. थोड्या गप्पा मारल्यावर तिला त्याची आठवण येते. तो तिला कसा जवळ घेऊन झोपायचा ते. प्राजू, ऐक ना, मी जाते विक्रांतकडे. तू इथे कर मॅनेज. ओय बार्बी, मी एकटी काय करू? मग अभिला बोलाव ना. आणि कोणी आलं तर मला कॉल कर, मी लगेच येईन. ओके, ग्रेट. लव्ह यू डॉल. अगं पण ही चादर, सतरंजी, उशी हे सगळं कुठे घेऊन चाललीयस? वर टेरेसवर चांदण्या मोजायला. आणि हो प्राजू, फक्त गप्पाच मार हा अभिसोबत. मधुरा डोळा मारत वर जाते. जाता जाता विक्रांतला मेसेज करून टेरेसवर यायला सांगते. तो आधी तर खूप आढेवेढे घेतो, पण शेवटी येतो. बोल, का बोलावलंयस? थोड्याशा रागात म्हणतो. चांदण्या मोजायला? मोज ना, मी काय हिशोब ठेवू का मग? काय हो, लहान मुलांसारखे लगेच रागावता. किती सुंदर आहे हे सगळं बघायला. निरभ्र आकाश, चांदण्यांची रात्र, खळखळणारा समुद्र, लाटांचा आवाज इथपर्यंत येतोय. आपल्याकडे नाही मिळत ना असं. हो, छान आहे सगळं. मग यायचं ना प्राजूला घेऊन. तिच्याशी या वातावरणात मस्त गप्पा मारल्या असत्यास. अजून राग नाही गेलाय का वकील साहेबांचा? मी जातो, मला झोप येते. तू घे या सगळ्याचा आनंद. पण मग तुम्ही तुमचं प्रॉमिस तोडताय. मी लहान आहे ना, असं कराल का माझ्यासोबत? सिच्युएशन नुसार तू लहान मोठी होतेस का? विक्रांत, प्लीज ना. नको मधुरा, तू जा रूम मध्ये. मी पण जातो. सगळेच चांगलं नाही वाटणार असं. अभि आहे रूम मध्ये. तो नाहीये. म्हणजे? तो प्राजूला भेटायला गेलाय. मी सांगितलंय जर कोणी आलं तर मला बोलाव म्हणून. हो, हे सगळं करताना तू लहान आहेस असं वाटत नाही मला. बाय, गुड नाईट. विक्रांत, मी गाणं म्हणेन ना तुमच्यासाठी. नको, मला नाही ऐकायचंय. राग कमी झालेला असतो, पण बायको इतकी डिमांड देते म्हटल्यावर घ्यायला नको का? पण मला म्हणायचंय, खूप दिवसांपासून तो जेनेलियाचा मूव्ही होता ना, आपल्या पार्टनरसाठीचं सॉन्ग तेव्हापासूनच ठरवून ठेवलं होतं मी. म्हणू? ती दोन्ही भुवया उंचावून क्यूट फेस करून त्याला विचारत होती. बर, म्हण. बघा हा, हसायचं नाही. ती त्याच्यासाठी सुंदर गाणं म्हणते आणि त्याचा राग निवळूनही जातो. तोही तिला कमरेला हात टाकून जवळ घेतो. ती तशी स्वतःला मागे झोकून देते. दिवसभराचा थकवा, त्याचा राग, सगळं ते दोघंही विसरून जातात. तीही त्याच्या मिठीत विसावते. दोघांचेही डोळे बंद असतात. ती हलकेच त्याच्या चेहऱ्यावरून तिचा हात फिरवते. टाचा उंचावून त्याच्या ओठांवर हलकेच किस करते. ती बाजूला होणार, तोच तिला आणखी जवळ कवटाळून घेत तो डीपली किस करतो. दोघांचे श्वास एकमेकांच्यात मिसळतात. समुद्राच्या लाटांचा आवाज, रातकिड्यांची किरकिर, थंड हवा,
आणि त्यात आपल्या साथीदाराची सोबत. यापेक्षा जास्त काय हवं असतं आयुष्यात? पैसा, अडका, दागदागिने ह्यापेक्षाही हक्काचं, प्रेमाचं माणूस जवळ असलं ना की सगळं मिळाल्यासारखं वाटतं. त्यातच सगळं सुख आहे. पण आता ते मान्यावर पण आहे म्हणा. बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या जवळ होते. विक्रांत, आय लव्ह यू. तुम्ही रागवत नका ना जाऊ, मला भीती वाटते. आय लव्ह यू टू बच्चा. नाही रागावत, पण थोडं वाईट वाटलं. तू नेहमी सोबत राहावीस इतकंच मला पाहिजे. रात्री तू जवळ नसलीस की झोप नाही येत मला. उदास वाटतं. मग दुसरा दिवस मनासारखा जात नाही. मी लक्षात ठेवेन हे. सॉरी काय त्यात? ती तुझी जवळची फ्रेंड आहे, मी समजू शकतो. बरं मला सांग, हे सगळं तू काय घेऊन आलीयस? आपल्यासाठी. मी एकटी नाही झोपू शकत ना, आणि आता तर गोलूमोलू पण नाहीये. ती त्याला एक ओठ बाहेर काढून सांगत होती. आपण इथे चांदण्यांच्या सोबत झोपायचं. थंडी आहे बच्चा इथे खूप. मी ब्लँकेट आणलंय ना. ठीक आहे, चल. आणि एकच उशी का? तुमच्यासाठी. आणि मी तुमच्या या 2.5 किलोच्या हातवर झोपणारे, अगदी रोज सारखं. फुल प्लॅनिंगने आलीयस ना तू? आणि म्हणे मी तर लहान आहे ना. हो, माझा नवरा नाराज आहे म्हणल्यावर करावं लागतं ना सगळं. तुम्हाला माहितीये, मला कधी वाटलं नव्हतं की मी गाणं म्हणेन, पण तुमच्यासाठी मी काहीही करू शकते. तुम्हाला आवडतं ना असं झोपायला? आमच्या गावात आम्ही वर टेरेसवर झोपायचो उन्हाळ्यात. आवडतं ना, म्हणून तर आपल्या घरी ती बाज आहे. मी, आशू आणि नील नेहमी पार्टीनंतर वरच झोपायचो, आई रागावेल म्हणून. विक्रांत, विक्रांत, डू यू लव्ह मी? हो, खूप जास्त. पण तू रोज रात्री हाच प्रश्न का विचारतेस? मला आवडतं हे ऐकून घ्यायला. आय फील लाईक हेवन. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. लहानपणीच्या सगळ्या गप्पा मारत ती झोपीही गेली. त्यालाही डोळा लागला. पण पहाटे खूपच थंडी वाजायला लागली. तशी ती त्याला अजूनच बिलगून झोपायला लागली. त्यावेळी मात्र त्याने अभिला कॉल केला आणि तिला उचलून खाली घेऊन आला. नीट पांघरून टाकून तिला कव्हर केलं आणि कोणालाही न कळता ते दोघंही त्यांच्या रूममध्ये निघून गेले.